Hello friends, good morning. I am Musar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is pharmaceutical jurisprudence. In today's lecture, we will study first topic of pharmaceutical legislation. In this topic or in this chapter, we will study definition. We will study definition, origin and nature, drug inquiry committee, objective and scope. First, before the study of definition of pharmaceutical legislation, you know definition of jurisprudence and what is the actual definition of pharmaceutical jurisprudence. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही आज नवीन टॉपिक स्टडी करणार आहोत, टॉपिकचं नाव आहे फार्मास्युटिकल लेगिस्लेशन. परंतु फार्मास्युटिकल लेगिस्लेशन स्टडी करण्या अगोदर आपल्याला ॲक्च्युअल ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, त्याचबरोबर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया डेफिनेशन ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. इट इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल अँड इज ऑल्सो सायन्स अँड फिलॉसॉफी ऑफ लॉ. काय आहे, कशाचा स्टडी आहे, कसा स्टडी आहे, तर इट इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल. कशाचा स्टडी केला जातो, फंडामेंटल लीगल प्रिन्सिपलचा, अँड सायन्स अँड फिलॉसॉफी ऑफ लॉ. देन नेक्स्ट डेफिनेशन, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. इट इज द ब्रँच ऑफ फार्मसी. कशाची ब्रँच आहे, तर इट इज अ ब्रँच ऑफ फार्मसी विच डील्स विथ द नॉलेज ऑफ लॉ. कशाचं डील्स केलं जातं, तर विच डील्स विथ द नॉलेज ऑफ लॉ रिलेटिंग टू ड्रग्स. कशाच्या रिलेटेड, ड्रग्स ॲज वेल ॲज फार्मास्युटिकल्स अँड अबाउट फार्मसी प्रोफेशन. कशाच्या रिलेटेड आहे, तर ड्रग्सच्या, त्याचबरोबर फार्मास्युटिकल्स अँड अबाउट फार्मसी प्रोफेशन. देन नेक्स्ट डेफिनेशन, फार्मास्युटिकल legislation. Pharmaceutical legislation is a mixed legislation which overlapping covers both social and economical aspect of the society. Pharmaceutical legislation हे एक मिक्स लेगिस्लेशन आहे. लेगिस्लेशन म्हणजेच कायदे प्रणाली. लेगिस्लेशन कशी आहे ती, तर मिक्स लेगिस्लेशन आहे विच इज ओव्हरलॅपिंग कवर्स बोथ. कशी, तर सोशल अँड इकॉनॉमिकल आस्पेक्ट ऑफ द सोसायटी. डेफिनेशन, फार्मास्युटिकल लेगिस्लेशन is mixed legislation which overlapping covers both social and economical aspect of society. Then next point, origin and nature. At first time in India, a chemist shop was opened in about 1811 by Bhatgate, who came to India with ईस्ट इंडिया कंपनी इन कलकत्ता. तर फर्स्ट ओरिजिन आणि नेचर स्टडी करत असताना फर्स्ट पॉईंट आहे 1811 मिस्टर भाटगेट या नावाच्या व्यक्तीने कलकत्तामध्ये फर्स्ट केमिस्ट शॉप ओपन केली, जे कोणाबरोबर आले होते, तर ईस्ट इंडिया कंपनी बरोबर. देन नेक्स्ट पॉईंट,
In 1910, they have started manufacturing of tincture and spirit. 1910 त्यांनी काय मॅन्युफॅक्चरिंग करण्याची सुरुवात केली तर टिंक्चर आणि स्पिरिट. देन नेक्स्ट पॉईंट, इन अनदर फर्म स्मिथ स्ट्रॅनी स्ट्रीट and co-started apothecary shop and started manufacturing in 1918. स्मिथ स्ट्रॅनी स्ट्रीट ही या नावाची जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीने ॲपोथिकेरी शॉप सुरू केली. कधी? ॲपोथिकेरी शॉप तसेच मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली. कधी तर 1918 देन नेक्स्ट पॉईंट ऑफ ओरिजिन अँड नेचर. In 1901, chemical and pharmaceutical works small factory started in Kolkata by आचार्य प्रफुल्ल चंद्र राय. 1901 मध्ये आचार्य प्रफुल्ल चंद्र रॉय ही ह्या जी नावाची व्यक्ती आहे तिने स्मॉल फार्मास्युटिकल फॅक्टरी सुरू केली. कुठे तर कलकत्तामध्ये. इन 1903 प्रोफेसर T.K. गज्जार open small factory at Parel for the development of other pharmaceutical units and Alembic Chemical Works Limited at Baroda. कुठं तर Alembic Chemical Works Limited, Baroda. Then these units were not sufficient to fulfill the requirement of Indian public. Hence most of the medicine were being imported from abroad, mainly UK, France and Germany. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही क्षणापूर्वी 2 पॉईंट स्टडी केले. तर आचार्य प्रफुल्ल राय यांनी जी स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू केली, त्यानंतर नेक्स्ट गज्जर यांनी जी स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू केली, ॲलेम्बिक ॲट द बरोदा. हे जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे युनिट आहेत, दिस युनिट वेअर नॉट द सफिशियंट फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ इंडियन पब्लिक. हे जे युनिट आहेत त्यामुळे इंडियन पब्लिकचे जे मेडिसिनल प्रोडक्ट असतील, औषध असेल, मेडिसिनल प्रोडक्ट असतील, हे जी क्वांटिटी आहे ती सफिशियंट किंवा त्यांच्या गरजा पुरवणारी नव्हती कुठली तर इंडियन पब्लिकमध्ये. हेन्स मोस्ट मेडिसिन. त्यामुळं काय करावं लागलं की स्मॉल स्केल इंडस्ट्री उपलब्ध होती, पूर्ण फुलफिल नीड जी आहे, गरजा ज्या आहेत मेडिसिनल प्रोडक्टच्या त्या पूर्ण फुलफिल होत नव्हत्या. त्यामुळे मेडिसिन वेअर बिंग इम्पोर्टेड फ्रॉम ॲब्रॉड. मेडिसिन आपल्याला कुठून आयात करावं लागलं तर ॲब्रॉड, मेनली कुठल्या देशाकडून? UK असेल, फ्रान्स असेल आणि जर्मनी असेल. देन नेक्स्ट पॉईंट, नेचर, ओरिजिन अँड नेचर. इन फर्स्ट वर्ल्ड वॉर नीड वॉज इंप्रूव्ड. ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं किंवा फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं त्यावेळेस मेडिसिनल प्रोडक्टची किंवा मेडिसिनची अत्यंत गरज वाढू लागली. देन डिमांड ऑफ इंडिजिनियस ड्रग वॉज ऑल्सो इम्प्रूव्ड. डिमांड जी आहे इंडिजिनियस ड्रगची तीसुद्धा इम्प्रूव्ह होऊ लागली. देन द इंडियन अँड फॉरेन कन्सर्न एंटर इन कॉम्पिटिशन विथ imported medicine, cheaper drugs. As a result, unhealthy competition grew up. The result काय झालं तर unhealthy competition grew up and the Indian market got flooded with inferior standard and even harmful drugs. With this issue, the public made the government to take notice of such situation of drugs trade and industry and to think of introducing effective legislation to control import, manufacturing, distribution and sale of drug. The next point, Drug Inquiry Committee. Government of India appointed Drug Inquiry Committee under the chairman of R.N. Chopra in 1931. गव्हर्मेंट ऑफ इंडियाने ड्रग इन्क्वायरी कमिटी अपॉइंट केली. तर त्याचे चेअरमन कोण होते? R.N. चोप्रा. ती जी कमिटी अपॉइंट केली गेली
ती किती साली अपॉइंट केली तर 1931 साली. देन इट इज ऑल्सो नोन ॲज द चोप्रा कमिटी. त्या कमिटीला चोप्रा कमिटी असेही म्हटले जात असे. देन रिकमेंडेशन ऑफ ड्रग इन्क्वायरी कमिटी. रिकमेंडेशन, फर्स्ट रिकमेंडेशन, सेंट्रल लेजिस्लेशन टू कंट्रोल ड्रग अँड फार्मसी. सेंट्रल लेजिस्लेशन काय तर कंट्रोल ड्रग्स अँड फार्मसी. देन नेक्स्ट रिकमेंडेशन, setting up of testing laboratories in all the states so as to control quality of production of drug and pharmaceuticals and also imported drugs. Second, setting of testing laboratories in all the states so as to control quality of production of drug and pharmaceuticals and also imported drugs. म्हणजेच काय, सर्व जे स्टेट्स आहेत, सर्व जे राज्य आहेत त्यामध्ये लॅबोरेटरीची स्थापना करणे, ज्याला आपण मराठीतून म्हणता येईल की सर्व राज्यांमध्ये चाचणी प्रयोगशाळेची स्थापना करणे, जेणेकरून की औषधे आणि औषधी उत्पादनाची गुणवत्ता, औषधे आणि जे तुम्ही औषधी उत्पादन तयार करणार आहात त्या औषधी उत्पादनाची, जे मेडिसिनल प्रोडक्ट तुम्ही तयार करणार आहात त्या मेडिसिनल प्रोडक्टची गुणवत्ता, तसेच आयात केलेली औषधे नियंत्रित करता यावीत. तसेच आयात केलेली औषधे हे नियंत्रित करता येतील यासाठी काय केलं गेलं तर टेस्टिंग लॅबोरेटरीज इन ऑल स्टेट्स सो ॲज टू कंट्रोल ऑफ क्वालिटी ऑफ प्रोडक्शन ऑफ ड्रग अँड फार्मास्युटिकल्स अँड ऑल्सो इम्पोर्टेड drugs. Then third recommendation, to appoint an advisory board to advise the government in making rules. काय केलं जातं तर सरकारला सल्ला देण्यासाठी किंवा सल्लागार समितीची स्थापना, मंडळाची नेमणूक करणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट रिकमेंडेशन, रजिस्ट्रेशन ऑफ एव्हरी पेटंट अँड प्रोप्रायटरी medicine. Registration of every patent and proprietary medicine. Then next recommendation, development of drug industry in India. कशाचं डेव्हलपमेंट करायचं होतं तर ड्रग इंडस्ट्रीचं, कुठं इंडियामध्ये डेव्हलपमेंट ऑफ ड्रग इंडस्ट्री इन इंडिया. देन स्टेप्स शुड बी टेकन टू कम्प्लीट इंडियन फार्माकोपिया. इंडियन फार्माकोपिया जी आहे त्याचे पालन करण्यासाठी काही स्टेप्स उचलली पाहिजेत असं ड्रग इन्क्वायरी कमिटीला वाटलं. मग लास्ट रिकमेंडेशन, स्टेप्स शुड बी टेकन टू कम्प्लीट इंडियन फार्माकोपिया. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ड्रग इन्क्वायरी कमिटी. ड्रग इन्क्वायरी कमिटी कुणी अपॉइंट केली होती तर ड्रग इन्क्वायरी कमिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अपॉइंट केली होती. त्याचे चेअरमन कोण होतं? COL RN चोप्रा. किती साली अपॉइंट केली होती तर 1931 साली. त्याच कमिटीला चोप्रा कमिटी असेही म्हटले जात असे. देन रिकमेंडेशन कुठले आहेत तर सेंट्रल लेजिस्लेशन टू कंट्रोल ड्रग्स अँड फार्मसी. देन सेटिंग ऑफ द टेस्टिंग लॅबोरेटरीज इन ऑल द स्टेट्स सो ॲज टू कंट्रोल क्वालिटी ऑफ प्रोडक्ट or a drug and pharmaceuticals and also imported drug. Then next we will see to appoint the advisory board to advise the government making the rules. Next, setting of courses of training in pharmacy and prescribe the minimum qualification as pharmacist. फार्मसीची अभ्यासक्रमाची स्थापना करणे आणि किमान पात्रता काय पाहिजे त्याची तर मिनिमम क्वालिफिकेशन ॲज द फार्मासिस्ट. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशन. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू प्रमोट हेल्थ केअर बाय रेग्युलेटिंग द मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड क्वालिटी ड्रग्स. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह to promote the health care by regulating the manufacture, supply
अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड क्वालिटी ड्रग्स मीन्स जर चांगल्या गुणवत्तेचं औषधाचे उत्पादन त्याचप्रमाणे पुरवठा आणि वितरण यावर नियंत्रण ठेवून आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणे हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं. कशाचं? तर फार्मास्युटिकल लेगिस्लेशन मीन्स कायदे प्रणाली. ठीक आहे. मग फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय होतं? तर चांगल्या गुणवत्तेच्या औषधाचे ज्यावेळेस उत्पादन, पुरवठा आणि वितरण यावर नियंत्रण ठेवून आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणे. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू मेक दिस ड्रग्स अवेलेबल टू पब्लिक ॲट रिजनेबल प्राईस अँड थ्रू क्वालिफाईड पर्सन. जे मेडिसिन आपण तयार करत आहोत, जे मेडिसिन आपण पब्लिकसाठी अवेलेबल करून देत आहोत, ते योग्य किमतीमध्ये पब्लिकला अवेलेबल झालेच पाहिजे. त्याचप्रमाणे जी व्यक्ती ते उपलब्ध करून देणार आहे ती वेल क्वालिफाईड पर्सन किंवा वेल क्वालिफाईड व्यक्तीतर्फे ते उपलब्ध झाले पाहिजे. देन थर्ड ऑब्जेक्टिव्ह द सेफगार्ड द पीपल फ्रॉम मिसलिडिंग अँड फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू द ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज. थर्ड ऑब्जेक्टिव्ह टू सेफगार्ड द पीपल फ्रॉम मिसलिडिंग अँड फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू द ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज. ह्या ऑब्जेक्टिव्हमध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? लोकांना किंवा लोकांची दिशाभूल करणारे ज्या खोट्या जाहिरात आहे त्यापासून वाचवलं पाहिजे किंवा ज्या दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या जाहिरातीपासून वाचवणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट टू रेग्युलेट द प्रोफेशन ऑफ फार्मसी. फार्मसीचं प्रोफेशन रेग्युलेट केलं पाहिजे. देन टू प्रमोट द इंडिजिनियस रिसर्च टेक्नॉलॉजी. काय प्रमोट केलं पाहिजे? तर इंडिजिनियस रिसर्च टेक्नॉलॉजी. हे पाहिलं आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह पाहिलं की टू प्रमोट द हेल्थ केअर बाय रेग्युलेटिंग मॅन्युफॅक्चरर सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड क्वालिटी ड्रग. चांगल्या गुणवत्तेच्या औषधाचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण यावर नियंत्रण ठेवून आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणे हे पहिले ऑब्जेक्टिव्ह. देन टू मेक दिस ड्रग अवेलेबल टू पब्लिक ॲट रिजनेबल प्राईस अँड थ्रू क्वालिफाईड पर्सन. जे ड्रग तुम्ही अवेलेबल करून देणार आहोत, जे मेडिसिन पब्लिकला अवेलेबल करून देणार आहोत त्याची एक योग्य किमतीमध्ये ते अवेलेबल करून दिले पाहिजे. त्याचप्रमाणे योग्य क्वालिफाईड व्यक्तीमार्फत ते उपलब्ध करून देणे हे सेकंड ऑब्जेक्टिव्ह. देन टू सेफगार्ड द पीपल फ्रॉम मिसलिडिंग अँड फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू द ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज. लोकांना ड्रग्स आणि जादूच्या दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या जाहिरातीपासून वाचवणं हे थर्ड ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट टू रेग्युलेट द प्रोफेशन ऑफ फार्मसी. फार्मसी प्रोफेशन रेग्युलेट द फार्मसी प्रोफेशन. देन टू प्रमोट द इंडिजिनियस रिसर्च टेक्नॉलॉजी. देन नेक्स्ट वन स्कोप ऑफ pharmaceutical legislation. First point in the scope, pharmaceutical legislation is related with the legal system which regulates the conduct of pharmacy business and practice of profession of pharmacy. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट स्कोपमध्ये इन मराठीमध्ये शॉर्ट व्हायचं ठरलं तर फार्मास्युटिकल कायदे हे कायदेशीर प्रणालीशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे जे फार्मसी व्यवसायाचे संचालन आणि फार्मसी व्यवसायाचे सराव नियंत्रित करते. काय येतं? फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इट इज रिलेटेड विथ लीगल सिस्टीम. कशाच्या रिलेटेड आहे तर लीगल सिस्टीम. काय रेग्युलेट करते? टू रेग्युलेट द कंडक्ट ऑफ फार्मसी बिझनेस. काय करते? जे फार्मसी व्यवसायाचे संचालन आणि सराव नियंत्रित करते. कशाचे संचालन नियंत्रित करते? फार्मसीस व्यवसायाचे आणि फार्मसीस व्यवसायाचा सराव नियंत्रण करण्याचं काम
first objective. Then second, a through understanding of all laws pertaining to pharmacy is essential, and all legal aspects must be satisfied by those who wish to practice the pharmacy business. ह्या पॉईंटमध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, फार्मसीशी संबंधित अ थ्रू अंडरस्टँडिंग ऑफ ऑल लॉज बेनिफिट टू द फार्मसी इज इसेन्शियल अँड ऑल लीगल अस्पेक्ट्स मस्ट बी सॅटिस्फाईड दोज हू विश टू प्रॅक्टिस ऑफ फार्मसी बिझनेस. फार्मसीशी संबंधित सर्व कायद्याचे आकलन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे लोक फार्मसी व्यवसायाचा सराव करू इच्छितात त्यांनी सर्व कायदेशीर बाबी समाधानी केल्या पाहिजे, हे सांगितले सेकंड ऑब्जेक्टिव्ह. काय, फार्मसी व्यवसायाशी संबंधित सर्व कायद्याचे आकलन केले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे जे लोक फार्मसी व्यवसायाचा सराव करू इच्छितात अशा सर्वांनी फार्मसी रिलेटेड किंवा सर्व कायदेशीर बाबी पाळल्या गेल्या पाहिजे. The next scope, the pharmaceutical legislation helps the pharmacists to understand their legal and ethical responsibility. In that, pharmaceutical legislation helps pharmacists. कशाबद्दल फार्मासिस्टला हेल्प करतात तर फार्मास्युटिकल कायदा फार्मसीचा त्याचा कायदेशीर आणि फार्मासिस्टला त्याच्या कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी समजून घेण्यास मदत करतो. कोणची, कुठल्या प्रकारच्या दोन जबाबदाऱ्या समजून घेण्यास मदत करतो तर अंडरस्टँड देअर लीगल अँड इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी. कुठल्या कुठल्या, कायदेशीर आणि नैतिक, लीगल अँड इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी. अंडरस्टँड देअर लीगल अँड इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला मदत करतो समजून घेण्यास, फार्मासिस्टला. देन नेक्स्ट, द पेशंट शूड गेट the drugs of good quality which are tested and evaluated for safety and efficacy. जर एखादा पेशंट असेल, पेशंट रुग्ण असेल, चांगल्या गुणवत्तेची औषधे मिळाली पाहिजेत त्या पेशंटला. त्याची सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी परीक्षण आणि मूल्यांकन केले गेले पाहिजे. काय केले पाहिजे, रुग्णाला चांगल्या गुणवत्तेची औषधे तर मिळाली पाहिजेत, परंतु ज्याची सुरक्षा, जे औषध आहे ज्याची सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी परीक्षण आणि मूल्यांकन केले गेले पाहिजे. द नेक्स्ट, इट इज ऑल्सो कवर्स द लीगल ॲस्पेक्ट रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चरर ऑफ ड्रग्स इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, देअर स्टोरेज, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा. लास्ट स्कोपमध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, तर इट इज ऑल्सो कवर्स द लीगल aspect relating to manufacture of drugs in pharmaceutical industry, their storage, sales and distribution etc. औषध निर्माणशास्त्र किंवा औषधी उद्योगामधील औषधाचे उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फार्मास्युटिकल्स और ड्रग्स, त्यांचे स्टोरेज, विक्री आणि वितरण या संबंधित कायदेशीर बाबींचा समावेश लक्षात घेणं गरजेचं आहे. इट इज ऑल्सो कवर्स लीगल ॲस्पेक्ट्स रिलेटेड टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, देअर स्टोरेज अँड सेल अँड डिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा. देन अदर इम्पॉर्टंट ॲक्ट, त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. आफ्टर द इंडिपेंडन्स 1947, the other act also enacted as per the recommendation of DEC. कोणाच्या रिकमेंडेशननुसार, रिकमेंडेशन ऑफ ड्रग इन्क्वायरी कमिटीच्या नुसार. फर्स्ट ॲक्ट फार्मसी ॲक्ट 1948, देन ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954. फर्स्ट ॲक्ट आहे फार्मसी ॲक्ट 1948. सेकंड ॲक्ट द ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 1954. मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955 अँड रूल्स 1956. ड्रग्स प्राइस कंट्रोल ऑर्डर 1979 अँड चेंज ॲक्ट 1987.
Next important act, Narcotic Drugs and Psychotropic Substance Act 1985. Next, Industries Act 1951, Indian Patent and Design Act 1970, and last one, the Trade and Merchandise Mark Act 1955. So this all to the pharmaceutical legislation. Thank you.